नाशिकच्या मालेगावात पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून पतीनं आत्महत्या केलेली आणि पतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या पत्नीनं सुद्धा आता आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण घेतलेलं आहे। मालेगावातील कॅम्प भागात राहणाऱ्या 27 वर्षीय अनिकेत जगताप यानं आत्महत्या केलेली। त्याच्या आत्महत्येनंतर पत्नी श्रुती जगताप आणि सासू सासरे मामे हे सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता मयत पत्नीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलेला आहे। पत्नीची ही आत्महत्या म्हणजे पतीच्या आत्महत्येचा आरोप आणि मग पत्नीची ही आत्महत्या, या सगळ्या प्रकरणाला आता त्यामुळे वेगळंच वळण लागलं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मयत पत्नीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलेला आहे। सासरच्या लोकांना अटक करण्याची मागणी आता या सगळ्या कुटुंबियांकडून केली जाते। यावर आता मुलीच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया। पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे, पण तो इकडे वर्ग झालेला नाही। कोळसेवाडी पोलिसांचे जे एपीआय साहेब आहेत त्यांनी आता कॅम्प पोलीस स्टेशनच्या पीआयशी बोलणं केलेलं आहे का उद्या आमची टीम येणार आहे आणि त्यांना अटक करू। आमची देखील अशी मागणी आहे, त्यांनी उद्या लवकर येऊन त्यांना अटक करावी, त्याच्यानंतरच आम्ही आमच्या मुलीचा अंत्यसंस्कार करू, नाही तर आम्ही तिचे प्रेत घेऊन आम्ही स्वतः आत्मदहन करू असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे। पण त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नाही।